जीवन कधीही सोपं नसतं. मात्र आज आपल्यासोबत जे उपस्थित आहेत त्यांनी त्याला सोपं बनवण्याचा निर्धार घेतला. त्यांनी आपल्या संघर्षाला स्वतःची ताकद बनवली आहे. तर सर, स्वागत आहे तुमचं. आपण आमच्या ऑडियन्सला थोडंफार सांगाल काय तुमच्याबद्दलच? मी देविदास जयवंत केंगार. सर्वप्रथम मी सचिन सर आणि संतोष सर यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला मुलाखतीसाठी बोलवलं. संघर्षाच्या प्रवासामध्ये शिक्षण आणि कुटुंब या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तुमच्या संघर्षामध्ये तुमच्या फॅमिलीचा आणि शिक्षणाचा काय वाटा? मी जन्मताच दिव्यांग आहे, अपंग आहे. ज्या दिवशी म्हणजे अपंग मी असा आहे असं घरच्यांना समजलं, घरच्यांनी कधी दुर्लक्ष केले नाही माझ्याकडे. ते वारंवार मला प्रोत्साहन करायचे. माझे ट्रीटमेंटसुद्धा केलं. परत माझी मोठी बहीण आहे, आईवडील आहे, भाऊ आहेत, त्यांनीसुद्धा मला खूप सहकार्य केलं. मी 1ली ते 4थी आमच्या गावातील तारखेनगर या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो. त्या ठिकाणी जाताना येताना मला त्रास झाला. माझी बॅग, दप्तर वगैरे आईवडील घेऊन यायचे, जायचे आणि आम्ही खूप गरीब परिस्थितीमध्ये वर आलेलो आहोत. माझी आई आणि वडील कामाला जायचे, तर आम्ही तिन्ही भावंडं असायचो. त्या ठिकाणी माझी बहीण शाळेतून यायची तर मला सहकार्य करायची, मला जेवण वगैरे. आणि नंतर 4थीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर मी 5वी ते 10वी शिक्षण माझं वसी वेस्टला आनंदनगर या ठिकाणी जिजेवर्त शाळा आहे त्या ठिकाणी केलं. त्या ठिकाणीसुद्धा येण्या जाण्यासाठी प्रवासासाठी आमच्याकडे कोणतेही साधन नव्हते. गाडी नव्हती, रिक्षा नव्हती. बसने आम्हाला येणं जाणं करावं लागत असायचं. आणि अशी परिस्थिती होती की आम्हाला प्लॅटफॉर्म क्रॉस करावून जावं लागायचं. त्या ठिकाणी माझे वडील आणि भाऊ मला उचलून घेऊन जायचे. कधी भाऊ न्यायचा, कधी वडील न्यायचे. एक दिवस असं झालं की रेल्वेचे प्लॅटफॉर्म क्रॉस करताना माझा पाय अडकला आणि तिथून स्पीडमध्ये ट्रेन येत होती. मग त्या ठिकाणी अश्रू येतात. पण माझ्या भावाने मला खूप सहकार्य केलं. त्यांनी मला उचललं आणि पुढं नेलं. तरीसुद्धा त्यांनी कधी हार नाही मानली की माझा भाऊ असा आहे. सॉरी, थोडा अश्रू अनावर होते मला, कारण माझ्या भावाने माझ्यासाठी भरपूर काय केलं. जेव्हा वेदना आपल्याला घडवतात तेव्हाच आपण इतरांसाठी आधार बनतो. तर सर, दिव्यांगांसाठी समाज कार्य करण्याची प्रेरणा तुमच्या मनामध्ये कुठून आली? 2013 रोजी एक विधवा महिला होती, दिव्यांग होती. तिच्या घरामध्ये ते जागा हडप करण्यासाठी काही विकासक आलेले, बिल्डर आलेले. तर त्यासाठी अजून माझे काही कॉन्टॅक्टमध्ये 4-5 दिव्यांग होते. तर मी त्यांना एकत्र केलं की त्यांना मी एक आव्हान केलं की बघा, यावेळेस आपण पुढं नाही आलो तर आपले इतर दिव्यांग आपण आहोत, त्यांना आपण सामोरे जायचं आहे. कारण की अशी भरपूर अडचणी येतील. त्यासाठी आम्ही एक पाऊल उचललं की कसंही करून या दिव्यांग महिलेला, म्हणजे आपली ताईच समजायचं, की तिला कसं करून आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. तिचे घर व तिची जागा हडप करण्यापासून आम्ही वाचवले. तर ती आता व्यवस्थित त्या मुलांसोबत आणि स्वतः व्यवस्थित उदरनिर्वाहसुद्धा करते आणि त्या ठिकाणी ती राहते. मग यानंतर तुम्ही तुमची संस्था देखील सुरू केली, त्याबद्दल थोडं सांगाल? मग ही दिव्यांग महिलेवर असा अत्याचार झाला तर आम्ही 7 जणांची कमिटी एक तयार केली. त्यामध्ये आम्ही एक संस्था स्थापन केली 2014 साली. त्या संस्थेचं नाव अपंग जनशक्ती संस्था. ही वसई, विरार आणि पालघर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे 2014 पासून. तर आम्ही दिव्यांगासाठी ज्या योजना आहेत, शासकीय योजना आहेत, ते दिव्यांगांना पोचण्यासाठी आम्ही सहकार्य करत राहिलो. त्यासाठी माझा भाऊसुद्धा माझ्यासोबत राहिला. आमच्या जास्त दिव्यांग नसल्या कारणाने आम्ही असं रोज ॲक्टिवावर फिरायचो, भाऊ आणि मी. मग असं करत करत आम्ही दिव्यांगांची एकजूट तयार केली व असं करत करत आमचा 2014 नंतर एक उपोषण झाले दिव्यांगांना स्टॉल रोजगारासाठी मिळण्यासाठी. कारण की आपल्या वसई, विरार शहर महानगरपालिकेमध्ये दिव्यांगांसाठी अद्यापर्यंत स्टॉल वाटप करण्यात आले नाही. कारण दिव्यांगांना कोणताही रोजगार नसतो. त्यांना कोण उदरनिर्वाह करत असेल, टपरी टाकली, स्टॉल टाकला तर पालिका येते आणि कारवाई करते. त्यासाठी संस्था स्थापन करून प्रथम उपोषण 2014 साली आम्ही नवघर पालिका होती त्या ठिकाणी आम्ही उपोषण केले. बदल घडवण्यासाठी आवाज हा उचलावाच लागतो.
तुम्ही अनेक आंदोलनं केली आहेत, त्याबद्दल आम्हाला थोडंफार सांगाल का? वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये तसेच पूर्ण महानगरपालिकेमध्ये दिव्यांगासाठी 3% राखीव निधी असतो. आता 5% निधी राखीव झाला आहे. त्या राखीव निधीमध्ये दिव्यांगांना पेन्शन योजना, स्टॉलसाठी अनुदान, रोजगारासाठी अनुदान, तसेच दिव्यांग मुलं आहेत त्यांच्यासाठी शिक्षणासाठी खर्च केला जातो. पण आपल्या वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये ज्या 2009 पासून स्थापना झाली महानगरपालिका, त्यापासून काय अद्यापर्यंत खर्च होत नव्हता. तर आम्ही 2015 पासून हा निधी खर्च करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडले. कलेक्टर ऑफिस झालं, मंत्रालय झाले, वसई विरार महानगरपालिका, तहसीलदार या ठिकाणी आमचं पत्रव्यवहार सुरू झाला. काही ठिकाणी लिफ्ट नसल्या कारणाने सुद्धा आम्ही जिने चढ उतार करायचो, कारण की आम्हाला हक्क पाहिजे, कोणाची भीक नको. मग या 5% निधी हा खर्च करण्यास सुरुवात झाला. त्यामध्ये आत्ता 5,000हून अधिक दिव्यांग या पेन्शन योजनेचा लाभ घेत आहे. आणि हा निधी खर्च करण्यासाठी आयुक्त सतीश लोखंडे होते, तसे महापौर प्रवीणा ठाकूर मॅडम यांनी सुद्धा आम्हाला भरपूर मोलाचे सहकार्य केले. आणि आता वसई विरारमध्ये बहुतेक दिव्यांग स्वतःच्या पायावर उभा आहेत. काही लोकांना रोजगारासाठी 50,000 अनुदान पण मिळाले आहेत. आणि वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये तुम्हाला सांगतो 5% निधीमधून 40% ते 59% जे दिव्यांग आहेत त्यांना 1,000 रुपये पेन्शन दिली जाते. तसेच 60% ते 79% आहेत दिव्यांग, त्यांना 1,500 1,500 रुपये महिना दिला जातो. तसे 80% ते 100% जे दिव्यांग आहेत त्यांना 2,000 रुपये पेन्शन दिली जाते. आणि 65 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक दिव्यांग आहेत त्यांनासुद्धा 2,000 रुपये महिना पेन्शन दिली जाते. आणि 18 वर्षावरील जे गतिमंद आणि मतिमंद मुलं आहेत दिव्यांग आहेत त्यांनासुद्धा 2,000 रुपये पेन्शन महिन्याला दिले जाते. अशा प्रकारे शासकीय योजनेचा लाभ आम्ही दिव्यांगांपर्यंत पोहोचवला. त्यासाठी आम्हाला आंदोलने, उपोषणे करावी लागले, खूप अडचणी आल्या, तरीसुद्धा आम्ही कुठे डगमगलो नाही. सर, तुम्हाला या कार्यामध्ये बरेचसे पुरस्कार आणि सन्मान देखील मिळाले, त्याबद्दल थोडं आमच्या ऑडियन्सला सांगाल? मी दिव्यांगांच्या व्यतिरिक्त तुमच्यासारखे जे नॉर्मल लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांच्यासाठी पण मी भरपूर मदत केली आहे. काही लोकांनी डोळ्याचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करून दिले आहेत. ज्यांच्या काही समस्या आहे, पाण्याच्या समस्या असतील, गटराच्या समस्या असतील, रस्त्याच्या समस्या असतील, यासाठी पण मी अग्रेसर आहे. आणि यासाठी मला प्रशासन तसे महापौर यांचं पण खूप योगदान मिळते. या सर्व माझ्या कार्याची दखल घेऊन मला भरतसिंग कोश्यारी आपले राज्यपाल होते, यांच्या हस्ते सुद्धा पुरस्कार भेटला आहे. तसे आपले महानगरपालिका यांच्याकडून पण मला सामाजिक गौरव पुरस्कार भेटला आहे. तसे इंदिरा गांधी पुरस्कार, बाबा आमटे पुरस्कार, असे अनेक पुरस्कार मला भेटलेले आहेत. पण हा पुरस्कार मी सर्व माझ्या दिव्यांग बांधवांना समर्पित करतो. कठीण काळ जो होता तुमचा, त्यामध्ये तुमचं इन्स्पिरेशन काय, ताकद काय होती तुमची एक्झॅक्टली? म्हणजे माझा असा कठीण काळ होता की सुरुवात मी ज्या वेळेस केली, नंतर काही दिवसांचं मला असं वाटलं की आपले मागण्या काही पूर्ण होत नाही. त्या ठिकाणी मी थोडा खचून गेलेलो की वारंवार येणं जाणं किंवा घराची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती पण आमची एकदम कमजोर होती. त्या कारणाने भले मला आमचे कुटुंब मला सहकार्य करायचे, पण स्वतः आता मी कसा एक कमवता व्यक्ती झालेलो, 18 वर्ष प्लस झालेलं, पण आपल्याला पण कुठेतरी अशी म्हणजे लाज वाटते की आपण घरच्यांसाठी काय करू शकत. त्यासाठी मी डगमगू लागलो आणि कुठेतरी नोकरी शोधण्यासाठी मी पण स्वतः पुढे येत होतो. पण घरच्यांनी मला असं करू दिलं नाही. ते बोलले की तू लढ. तर मी लढत गेलो आणि त्यांचे सहकार्य मला भेटत गेले आणि अद्यापर्यंत भेटतात. आता पुढे तुमचं काय स्वप्न आहे, म्हणजे किंवा काही योजना तुम्ही तयार केली आहे फ्युचरसाठी तुमच्या? माझा भविष्यामध्ये एक विचार आहे की आपले जे मतिमंद दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी एक डे केअर स्थापन करायचं आहे. जेपर्यंत त्यांचे आईवडील आहेत, त्यांची फॅमिली आहे, तोपर्यंत त्यांचं संगोपन होऊ शकते. पण त्यांच्यानंतर काय, त्यांचं संगोपन कोण करणार, यासाठी माझ्या मनामध्ये असा विचार आहे की त्यांच्यासाठी एक आपण डे केअर स्थापन केलं पाहिजे. सर, तुम्ही एवढं जनकार्य करताय, तर तुम्ही असा विचार केलात कधी की मी लोकप्रतिनिधी म्हणून संसदेमध्ये वगैरे जावं? हा, यंदाची आमची वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक होती. त्या निवडणुकीमध्ये मी यंदा निवडणूक लढवली.
पण काही मता मी माझा पराभूत झाला. पण असो, काही नागरिक अजूनपर्यंत माझ्याकडे मदत मागायला येतात की ते असा विचार करत नाही हा फक्त दिव्यांगांची कामं करतो, पण इतर कामंसुद्धा मी करत असतो. त्यासाठी जनतेचा पण मला चांगला प्रतिसाद भेटतो. आणि भविष्यामध्ये मी राज्य शासन आणि केंद्र शासनाला एक विनंती करेन की आपण SC ST तसे इतर महिला आरक्षण तुम्ही ठेवले जाते, तसे दिव्यांगासाठी 3% आरक्षण राजकीय क्षेत्रामध्ये पण ठेवावे, जेणेकरून दिव्यांगांच्या समस्या दिव्यांग प्रतिनिधी म्हणून महानगरपालिका असो, विधानसभा असो किंवा राज्यसभा असो, यामध्ये एक दिव्यांग तर यायला पाहिजे, जेणेकरून त्याची समस्या तो मांडू शकेल. मग सर, यामध्ये इतर दिव्यांग बांधव जे आहेत त्यांना तुम्ही तुमच्या मनातून काय संदेश देऊ इच्छिता काय? मी दिव्यांग बांधवाला हेच विचारेन की तुम्ही प्रशासनाला आपल्या ज्या हक्क आहेत, आपले जे हक्क आहेत ते त्यांच्याकडून तुम्ही मिळवा. भले तुम्हाला 3 वेळा 4 वेळा अशा फेऱ्या माराव्या लागतील तरी सुद्धा तुम्ही मारा. तुम्ही कधी डगमगू नका, कारण की आपला सामना आपल्याला स्वतःला तयार करायचा आहे. बोलतात ना, स्वतःचा शिल्पकार स्वतःच बना. असं आपण एक मनात ध्येय ठेवा आणि आपल्यासारखे इतर दिव्यांगांना सुद्धा सहकार्य करत राहा. सर, आपल्याकडून शिकायला भेटतं की संघर्ष आपल्याला तोडत नाही तर तो आपल्याला घडवतो. आजच्या या प्रेरणादायी संवादासाठी आपले खूप खूप आभार सर. जर तुम्हाला आपला हा एपिसोड आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शिवाय संघर्षाची ज्योत तुमच्या मनामध्ये अशीच जळू द्या. मी आहे आपला होस्ट संतोष आणि आपण पाहताय संघर्ष की खोज. धन्यवाद.